टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 3 चॅप्टर मॅप रीडिंग. वेलकम चिल्ड्रेन. मॅप मॅप म्हणजे नकाशा. रीडिंग म्हणजे वाचन. नकाशा वाचन. लिसन, रिपीट अँड रीड द पोएम अलाउड. ऐका आणि म्हणा आणि ही कविता मोठ्याने वाचा. मॅप रीडिंग. आधी आपण ही कविता मोठ्याने वाचू आणि नंतर तुम्ही मोठ्याने वाचायची आहे. दिस इज द मॅप ऑफ द टायनी टाउन. दिस इज द मॅप ऑफ tiny town. The tiny roads go up and down. The tiny roads go up and down. Some go right and some go left. The arrows point to east and west. The arrows point to east and west. Buildings, bridges, a market and mill. Buildings, bridges, a market and a mill. Gardens, fields, a school and a hill. Gardens, fields, a school and a hill. Where would you start? How will you go? Where would you start? How will you go? If you choose the places, the map will show. If you choose the places, the map will show. This is the map of the tiny town. म्हणजे हा नकाशा एका छोट्या गावाचा आहे. द टायनी रोड्स गो अप अँड डाऊन. आणि छोटे रस्ते वरच्या बाजूने जात आहे, काही खालच्या बाजूने जात आहेत. सम गो राईट अँड सम गो लेफ्ट. काही रस्ते उजव्या बाजूने जात आहे, काही रस्ते डाव्या बाजूने आहेत. द एरोज पॉइंट टू द ईस्ट अँड वेस्ट. आणि जो बाण दाखवला आहे तो आहे पूर्व आणि पश्चिम. बिल्डिंग्स, ब्रिजेस, अ मार्केट अँड अ मिल. नकाशात बिल्डिंग्स म्हणजेच इमारती दाखवल्या आहेत. ब्रिज म्हणजेच पूल दाखवलेले आहेत. मार्केट बाजार आहे. मिल म्हणजेच काही ठिकाणी कारखाने सुद्धा आहेत. गार्डन्स, फील्ड, अ स्कूल अँड अ हिल. नकाशात बगीचा दाखवलेला आहे, शेते आहेत, शाळा आहे आणि डोंगर सुद्धा. वेअर वुड यू स्टार्ट? तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे? हाऊ विल यू गो? तुम्हाला कोणत्या बाजूने जायचं आहे, कुठे जायचं आहे? इफ यू चूज द प्लेसेस. जर तुम्ही ठिकाण निवडलं असेल तर द मॅप विल शो. तुम्हाला नकाशा मदत करेल. नकाशा तुमची वाट दाखवणार. बघा, नकाशात बघा. कोणकोणती ठिकाणे दाखवलेले आहेत बघा. डिअर पार्क, पार्क रोड, ग्रीन फील्ड, फ्लोर मिल, फोर्ट ईगल, हिल, लेक मूनशाईन,
वेस्ट एंड टावर्स, मिडल रोड, सनी सेक्टर, हॅपी कॉलनी. बघा, अनेक असे भाग दाखवलेले आहेत. तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते तुम्हाला नकाशाच्या मदतीने जाता येईल. डायरेक्शन्स म्हणजे दिशा. बघा, ईस्ट वेस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. साऊथ आणि नॉर्थ. साऊथ म्हणजे दक्षिण दिशा आणि नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. नकाशात या दिशांचा खूप उपयोग होतो. ही कविता पुन्हा एकदा म्हणा.